सगळ्यांना तुमकां येवकार आणि गुड मॉर्निंग। आजच्या या प्रेस कॉन्फरन्सात आमचे बरोबर आसा पार्टीचे प्रेसिडेंट मनोज परब आणि व्हेरी इम्पॉर्टंट इशू जो ह्या दिसांनी गाजता आणि ह्या दिसांनी जो चर्चेन आसा तो म्हणल्यार इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स। आणि तुमकां सगळ्यांक खबर आहा 6 मार्चाक हायकोर्टान एक ऑर्डर पास केल्ली आणि थंयसर वेगवेगळे कॅटेगरायज केल्ले इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स आणि डायरेक्शन दिल्ले आणि कशी ही ब्युरोक्रेसी, कशें गव्हर्मेंट एडमिनिस्ट्रेशन आणि कशी डिपार्टमेंट्स जावं ते पंचायत, म्युनिसिपालिटी, रेव्हेन्यू, टुरिजम, गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड सगळे कशे फेल जाल्ले आणि तांकां कशें तेंच्यांनी काम करचें हें दाखोवन दिल्लें। त्याच आदाराचेर असेंब्लीनी तेजेर चर्चा जाली आणि मागीर काल एक हाय पावर कमिटी मिटींग जाली। तितून सगळे मिनिस्टर्स, पंचायत मिनिस्टर, रेव्हेन्यू मिनिस्टर, टुरिजम मिनिस्टर, सगळे ब्युरोक्रेट, सगळे जे डिपार्टमेंटचे हेड आसा ते आसले आणि ते भायर येतकीर जे प्रत्येक मिनिस्टरान स्टेटमेंट्स केले आणि कशे गोंयकारांक कन्फ्यूज केले। पर्टिक्युलरली जो माविन गुदिन्हो आसा पंचायत मिनिस्टर, तेणे कशे कन्फ्यूज केले तेजेर आमी हे घेवपाक आयज प्रेस घेवपाचें आसा। पयलीं येयलो माविन गुदिन्हो, तेणी सांगलें की जे इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स आहा रोड सायडीक तेजेर ती घरां कोणाचीच वयची ना, ती हावजीस कोणाचे डेमोलिशन जावचे ना, फक्त कमर्शियल स्ट्रक्चर्स आहा तेच वयतले। मागीर सीएम म्हणपाक लागलो की इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स आहा ते वयतले बट इरेग्युलर कितें आहा ते वयची ना। मागीर परत हो येयलो बाबूश मनसरे जाल्यार तो म्हणपाक लागलो आमकां फक्त कोर्टान डायरेक्शन्स दिला की रिपोर्ट फायल कर म्हणून, कशें मोडपाचें कितें करपाचें एक्शन तें आमकां सांगूंक ना। सो आमकां दिसलें कितें तरी कन्फ्युजींग जाता की तेच्या पयलीं आमी एक प्रेस घेतली, आमी सांगली कशें कॅटेगरायज आहा ते। पर्टिक्युलरली जो माविन गुदिन्हो स्टेटमेंट दिलें तेणी कितें सांगलां की इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स जे रस्ते सायडीक आसा आनी घरां आहा कोणाची कांयच वयची ना, फक्त कमर्शियल स्ट्रक्चर इस्टाब्लिशमेंट जे रस्त्याक रोड वायडिंगेन येता नाजाल्यार रस्त्याक जी आसा तीच वयतली। ताका स्पेसिफिकली हांव सांगूंक सोदता कॅटेगरायज कशें केला, कितें केला तें सांगूंक सोदता। हायकोर्टान ऑर्डर जी दिला तितून 8 कॅटेगरीज आसा। तितून फर्स्ट कॅटेगरी म्हणल्यार इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स इन पंचायत एरियाज विच आर बीइंग यूज्ड फॉर कमर्शियल पर्पजीस। कमर्शियल पर्पजाक जी कन्स्ट्रक्शनां यूज करता इल्लिगल कन्स्ट्रक्शन ती सेपरेट कॅटेगरी आहा। आणि दुसरी एक कॅटेगरी आहा ती म्हणल्यार इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स ऑन रोड सायड, हायवे, मेजर रोड इन पंचायत एरियाज, जेचेर काल माविन गुदिन्हो उलयतालो। सो हायकोर्टान स्पेसिफिकली सांगला हितून की जे इल्लिगल कन्स्ट्रक्शन सगळी जे रस्त्यार येता, रस्त्यार सायडीक एबिटिंग रोड सायड, नेक्स्ट टू द रोड सायड येता, रोड वायडिंग येता, ती सगळी डेमोलिशन जातली, वेदर इट इज कमर्शियल, वेदर आनी कितें यूज करता काय ना तें लागना आमकां, म्हणजे एज पर पंचायत राज ती मोडपाक जाय। आणि ते मोडपाक फुडें हायकोर्टान डायरेक्शन दिला की 4 विका भितर विदीन 4 विकान सेक्रेटरीन तेजेर रिपोर्ट फायल करपाक जाय आणि तो रिपोर्ट सबमीट करपाक जाय। ते 4 विकान रिपोर्ट सबमीट करतकीर 15 दिसाचो टायम जे पार्टी जे कोणी इल्लिगल कन्स्ट्रक्शन करता ताका 15 दिसाचो टायम दिवपाक जाय ते मोडपाक। आणि ते जर पार्टी जर मोडिना जाल्यार 15 दिसांनी ते पंचायतीन नाल्यार सरपंचान नाल्यार सेक्रेटरीन ते मोडपाक जाय, असो क्लियर कट डायरेक्शन दिल्ले आसा। खंय ना खंय आमकां तर दिसता की माविन गुदिन्हो हे सांगपाक सोदनासलो, काल लुपोवपाक सोदतालो। कमर्शियल इस्टाब्लिशमेंटची जी ऑर्डर आहा ती सेपरेट आहा। कमर्शियल इस्टाब्लिशमेंट 8 विकाचो टायम दिल्लो आसा आणि जे इल्लिगल कन्स्ट्रक्शन ऑन रोड सायड आसा नाजाल्यार एबिटिंग रोड सायड आसा नाजाल्यार द हायवेचेर तेकोन आसा, रोड वायडिंगान ते येता घरां, ती सुद्दां मोडपाक 4 विकाचो टायम दिलो। 6 मार्च ते आयज 9 मार्च, सो 4 म्हयन्याचो टायम ऑलरेडी गेल्लो आसा। आयज आमकां रिपोर्ट येता की बार्देस पंचायतान कोणूच खंयचीच पंचायतीन ती 4 विकाचो टायम कॉम्प्लाय करून पावना म्हणटा टायम मागता कोर्टा कडेन, अशें तेंच्यांनी डायरेक्शन दिल्लें आहा। आनी तो म्हणपाक लागलो की जी रेग्युलर घरां आसा, दुसरी घरां आसा जी कोमनेतीन येता नाजाल्यार जी गव्हर्मेंट लँडान येता नाजाल्यार ती आनी खंय आसा, ताका डायरेक्शन्स कोर्टान काय दिवंक ना, फक्त लॉजिकल एंडान व्हरपाचें, म्हणजे लॉजिकल एंड काबार करपाचें आणि कितें तरी तांकां सोल्युशन हाडपाचें अशें डायरेक्शन दिलां म्हणटा। पण हांव सांगूंक सोदता तशें डायरेक्शन्स ह्या कोर्ट ऑर्डरीन कांयच दिवंक ना। कोर्ट ऑर्डरीन सिंपल म्हटल्यार कसलें इल्लिगल कन्स्ट्रक्शन आहा ते एज पर पंचायत राज, एज पर सेक्शन 66 पंचायतीन पयलीं मोडपाक जाय, सेक्रेटरीन पयलीं रिपोर्ट दिवपाक जाय, पंचायतीन मागीर मोडपाक जाय। जर पंचायत एज पर सेक्शन 66 मोडिना जाल्यार सेक्शन 66 3, 4, 5 डेप्युटी डायरेक्टर आपले पावर एज्यूम करता, पंचायतीची पावर एज्यूम करता आणि डेप्युटी डायरेक्टर मोडटा।
जर डेप्युटी डायरेक्टर मोडिना जाल्यार सेक्शन 66 व्हिडिओक रायट आहा ते स्टॉप करपाक. जर सेक्शन 66 जर कोणूच जर पंचायत मोडिना सरपंच मोडिना जाल्यार डेप्युटी सरपंच म्हणना जाल्यार तेगेर एक्शन घेवपाक तेंचेर एक्शन घेवपाक कोर्टान सांगला तुम्ही पेटिशन करूंक शकता अंडर सेक्शन 210A आणि अंडर सेक्शन 50 सबसेक्शन 4 डिस्क्वॉलिफिकेशन पेटिशन करूंक शकता आणि त्या सरपंचाक त्या डेप्युटी सरपंचाक जो पंच मेंबर खंयसर तो तेका इलिगल कन्स्ट्रक्शन सपोर्ट करता तेका डिस्क्वॉलिफाय करूंक शकता. आणि हे कोर्टान सांगलेले आसा. हे स्पेसिफिकली कोर्टान सांगला. आज तुमकां ते क्लॉजीस वाचून दाखयता. The AG submitted that there are security checks in place to ensure that officers which are tasked with the duty to prevent illegal constructions perform their duties without remiss. Section 210A of the Goa Panchayat Act empowers Director of Panchayat to remove member of Panchayat on account of persistent remiss of duties in discharge of duties. म्हणल्यार जेन्ना इल्लीगल कन्स्ट्रक्शनाचेर एक्शन घेवपाक पंच मेंबर सरपंच डेप्युटी सरपंच कोणी फेल जाता तेका डिस्क्वॉलिफाय करपाक सेक्शन 210A चे प्रोविजन आसा. आणि तेकाच लागून आयज आमी फायली तुमकां दाखोवपाक हाडला कित्याक आमी ऑलरेडी 2022 चिमला पंचायत कुडका पंचायत लोटली पंचायत ह्या पंचायती सरपंचाचेर आणि पंच मेंबरांचेर डिस्क्वॉलिफिकेशन पेटिशन केल्ले आसा. हेच सेक्शनाचेर तुमकां एकूच उगडून दाखयता. अंडर सेक्शन 210A जो हायकोर्टान आता सांगला ऑलरेडी आम्ही डिस्क्वॉलिफिकेशन पेटिशन केल्ले आसा. पण 2022 ते 2025 पावले अजून तेजेर काय जायना. थोडे मॅटरी एक मॅटर आमकां ऑर्डरीक पावल्ले आसा दुसरी मॅटरी फक्त रिप्लायक आसा आणि ती 3 म्हयन्याची आमकां डेटी मेळटा. सो हे जाता कित्याक हायकोर्टाने आता सांगलेले आसा की हो डिपार्टमेंट जो पंचायत डिपार्टमेंट फेल जाल्लो आसा आणि हेजेर माविन गुजराचेर कांयच लक्ष ना. लॉजिकल कन्क्लुजन व्हरपाक जाय तर माविन गुजरान ह्यो सगळ्यो केसीस आहा ह्यो सगळ्यो फायलीज आहा त्यो व्हरपाक जाय. तो फक्त बिजी आसता. तो समजता की आपले डिपार्टमेंट वाऱ्यार चल्लेले आसा तेणी हे सेक्शना तेणी हे प्रोविजन वाचपाक जाय. आमकां तर दिसता की हो आपली जे डिपार्टमेंट आसा आपल्या फार्म हावजान बसून तो चलयता तेका काय पडलेलेच ना. कित्याक अशें तो स्टेटमेंट दिता की तेका की घरां मोडपाची ना जे हायकोर्टान ऑलरेडी सांगलेलें आसता की घरां सगळीं मोडपाची आहा जी रस्ते सायडीक येता आणि बाकीची जी कम्युनिटी आसा नाजाल्यार गव्हर्नमेंट लँड तीवूय मोडपाची आसा. तेका तिने ऑलरेडी सांगला की एज पर सेक्शन 66 एक्शन घे आणि जर एक्शन घेना जाल्यार डिओपीन तुम्ही डिस्क्वॉलिफाय पेटिशन करचे पडटा आनी तो पंच मेंबर डिस्क्वॉलिफाय जातलो. सो ऑलरेडी आमी जर केल्ले आसा हे केसीक तुम्ही लॉजिकल कन्क्लुजनाक कित्याक व्हरना. हांव रिजनूय सांगता कित्याक डिस्क्वॉलिफिकेशन पेटिशन पेंडींग आसा. डायरेक्टर ऑफ पंचायत जी सिद्धी अलंकर आसा ती लास्ट 2 वर्सां एक आनीक एडिशनल पोस्ट होल्ड करताली. तिका एडिशनल डायरेक्टर ऑफ पंचायती हो पोस्ट आसलो. बट जेन्ना एडिशनल डायरेक्टर ऑफ पोस्ट ती होल्ड करता तेन्ना ती केसीस दुसरे केसीस आहा त्यो घेता. बट डायरेक्टर ऑफ पंचायत जज ते कोर्टान ज्यो केसी जातात त्यो ती केसी घेत नासले. सो मानून गुजरात हो प्रश्न आहा की 2 वर्सां तुवें तो पोस्ट कित्याक फुलफील करूंक ना कित्याक तुवें तो वेकंट केल्लो. जेन्ना आमी हियरिंगाक वयता तेन्ना आमकां 3 म्हयन्याची 4 म्हयन्याची डेटीस मेळटा आनी तश्योच पेंडींग आसा. आता तरी हायकोर्टान जेन्ना तुमकां बडी मारला तुमकां थापट मारला जाल्यार तुमी हे सिरियसली घेवपाक जाय आनी हेजेर एक्शन घेवपाक जाय. कित्याक आमी झगडटा एक क्लीन आणि एक ट्रान्सपरंट गव्हर्नमेंट एक पंचायत आमकां बरी मेळपाक जाय म्हणून. जेन्ना सरपंच नाजाल्यार पंच मेंबर इलिगॅलिटीज स्पेशली जे मायग्रंट्साची इलिगॅलिटीज आसा एनक्रोच केल्ले आसा ग्रॅब केल्ले आसा कम्युनल जाग्याचेर मागीर 20 पॉयंट आसूं कितें आसूं तेगेर जे आमी एक्शन घेता तेगेर आमी पंचायत फेल जाल्यार तेंगेर एक्शन घेता. जाल्यार डिपार्टमेंट फेल जाता डिपार्टमेंट म्हणटा आपल्याक प्रेशर आसता. सो तिकाच लागून आमी हे करून थकला. फुडलो आमचो पेशन्स आमी तुमी टेस्ट करनाका. फुडें आमी हेजेर कितें करतले कशें करतले ते आमचो पार्टी प्रेसिडेंट सांगतो. थँक्यू. जशें अजयान सांगलें की डायरेक्ट हायकोर्टाचे जे जजमेंट येयल्ले हायकोर्टाचे जजमेंट येवन प्रत्येक मिनिस्टर आपापली स्टेटमेंट दिता आनी लोकांक कन्फ्युजन करून दवरलेलें आसा. सगळ्या लोकांच्या मनान भंय जाल्लो आसा स्पेशली आमच्या गोंयकारांच्या मनान. कित्याक गोंयकारांक खबर आसा की हो जो सरकार आसा हो सदांच मायग्रंटां वांगडा रावल्लो आसा आनी हो मायग्रंटांकूच सपोर्ट करतलो. आनी आतां सीएम स्टेटमेंट करता की आमी कितें तरी एक कायदो हाडटले म्हणून की जे कितें हायकोर्टान ऑर्डर हाडले डेमोलिशन जातले ते वाचोवपाक लागून सेव्ह करपाक लागून कायदो हाडटले म्हणून. लास्ट टायमूय आमी सांगलेलें परते एकदां सांगता की गोंयकार कोण तो डिफायन करा. गोंयकारांकूच
रायट दिया, गोंयकारांचीच घरां आसा ती सेव्ह करा तुम्ही. जो मायग्रंट हांगा गोंयान येयला, इल्लीगल हांगा आपली बस्ती घातल्या, इल्लीगल हांगा स्लम्स केला, तांकां तुम्ही घर नंबर दिला, तांकां तुम्ही लायट उदक सगळें जे दिला पळय ते सगळें डेमोलिश जावपाक जाय, सगळें तेंचे काडपाक जाय रायट. कित्याक आमच्या गोंयान आमचो गोंयकार रावचो ना, कोण रावतलो? आणि हे माविन गोदिनान आपल्या पंचायतींच्यान स्टार्ट करचे. कित्याक माविन गोदिनाची जर आयज कॉन्स्टिट्युएन्सी पळयत जाल्यार मॅक्झिमम जर मायग्रंटांचे इल्लिगलिटीज आसात, बस्तीज आसात, इल्लीगल घरां आसतली जाल्यार ती माविन गोदिनाच्या कॉन्स्टिट्युएन्सीन, आनी हे सगळे तांकां सेव्ह करपाक सोदतात. दॅट इज वाय हे जे आसा पळय एडिशनल स्टाफ जो घेवपाक जाय तो स्टाफ तो घेयना. जे फायली आमी घातला ते तो फुडें व्हरना. हांगा डायरेक्टर ऑफ पंचायतीचेर डीओपी जी आसा तिचेर प्रेशर हाडटा आनी आमचे फायली फाटल्यान दवरपाक लायता. आमचो डायरेक्ट हो आरोप आसा. डीओपी प्रेशर हाडून आमी जे कंप्लेंट घातल्या ते फाटल्यान हाडून 3-6 म्हयन्याचे डेटी दिवपाक लायता. आयज जर हेचेर सारखें काम जाल्लें जाल्यार आयज कितलेशेच पंचायती क्लीन जावपाचे, बरे पंच सरपंच थंय बसपाचे आनी गोंयकारांक न्याय मेळपाचो. आयज हेच पंच सरपंचांनी गोंयकारांक बांद रे तूं करून घरां बांदपाक लायली इल्लिगली आनी तांकां फोंडान घातलेले आसा. आनी आयज आपणाक साल्वार करपाक आयज गोंयकारांक ते लिटरली गोंयकारांची घरां डेमोलिश जाल्यार तांकां पडलेले ना. ही परिस्थिती आयज जाल्ली आहा. सो आमचो सिंपल डिमांड आसा, माविन गोदिनान पयलीं म्हटल्यार पंचायत राज एक्ट कितें आहा तो वाचचो, डीओपी कडेन तेणी बसचे, हो समजून घेवचो आनी जे आमचे केसीस आमी घातला, आमी डिमांड डायरेक्ट करता की आमी जे केसीस घातले पेंडींग आसा आमचे तेजेर बेगिनातले बेगीन हियरिंग घेवन लोकांक न्याय दिवचो. कित्याक जे लोकांनी निवडून हाडला तेच जेन्ना असली फालतूपणां करता, जेन्ना करप्शन करता, नाजाल्यार आपले ड्युटीज सारखे करिना, तेन्ना तेंचेर कायद्यानुसार आमी केसीस घातल्या ते फायनल घेवन तेंचेर एक्शन जावपाक जाय, ते डिस्क्वॉलिफाय जावपाक जाय. आनी दुसरो आमचो मेजर डिमांड आसा की जेन्ना आतां तुमी कायदो करतले, सरकार आयज म्हाका दिसता आतां कॅबिनेट आसा, सो कॅबिनेटान जर कायदो तुम्ही करपाक सोदता, ऑर्डिनन्स हाडपाक सोदता जाल्यार सिंपल गोंयकार कोण तो तुम्ही डिफायन करा. गोंयकार कोण तो डिफायन करून गोंयकारांच्याच घरांक तुम्ही रायट दिया, गोंयकारांच्याच घरांक तुम्ही साल्वार करा. गोंयकारांच्या नावाचेर मायग्रंटांचे बस्ती, मायग्रंटांची घरां तुम्ही लिगलायज करू नाका. कित्याक हजारांनी न्हू लाखांनी गोंयकार आयज बेघर आसा, लाखांनी गोंयकार आयज रेंटाक रावता आनी लाखांनी गोंयकारांकडे स्वताचो जागो ना जाल्यार स्वताचे घर ना. सो तांकां जस्टीस दिवपाक जाय. हेका लागून रेव्होल्युशनरी गोवन सदांच डिमांड करीत रावतले, सरकाराचेर प्रेशर घालीत रावतले. देव बरें करूं. तुमच्या आमदारान स्टेटमेंट केलं भायले अशें कांय ना तेजेर आमी आयज सांजचे परत आमच्या भुरग्यांक सांगतले. बट हांव ताका सांगूंक सोदता की भायले तो म्हणटा की 15 वर्सां जाला ताका तो गोंयकार अशें म्हणटा. हे फक्त तेजे वोट बँक पॉलिटिक्स की तेजे मम्मीनी तेच केल्ली आसली आनी आतां तोवूय तेच करता. कित्याक सांग, ती घरां आहा ती एज पर हायकोर्ट ऑर्डर ती सगळी डेमोलिश जावपाक जाय. कित्याक ती कोमुनिदाद गव्हर्मेंट जाग्याचेर आनी थोडी आसा ती कोमुनिदाद जाग्याचेर आनी थोडी आसा ती 20 पॉयंट तेवूय आतां सगळे सोल्ड करून दुसरे कडेन गेल्ल्यात आनी ते इल्लिगल ट्रान्सफर जाता. इल्लिगल हावस लास्ट टायम तेजे घराय गेले आनी ताकाय दिल्ले. तो सेव करपाक तो म्हणटा की तो भायल्यान आतां गोंयकार करूंक सोदता. सो ताका ते करूं न्ही आनी आपल्या घरा धरूं न्ही. सो आमी ते डेमोलिश कशें करपाचें, हायकोर्ट कशें कितें करपाचें आहा ते आमी तेजे फाटीं लागतले. ओके, म्हाका सांगता हायकोर्टान ऑलरेडी हें केल्लें आसा, ऑर्डर दिल्ली आसा आनी ती केस आहा पळय ती तुज्या हायकोर्टाक रिलेटेडूच आसा सगळी इल्लिगल कन्स्ट्रक्शन. सो तुमी हायकोर्टाक कळयतले बाबा ह्यो इतक्यो केसी आमी तुमी नोटीस हाडल्या सरकारा कडेन नोटीस करून दाखयल्या तरी सरकार म्हणून दाखयतले. गरज पडल्यार कितें आतां हायकोर्ट कितें पयलीं म्हणटा की पयलीं तुमी सगळ्या कोर्टान झगडा म्हणटा, ताका आमी एक पेटिशनां सगळ्या कोर्टान केल्ली आसा. गरज पडली जाल्यार तिका जर करना जाल्यार एज पर दीस हायकोर्ट तरी पूण करना जाल्यार आमी कितें लेटर करूंक जाय तें करतले. कित्याक हायकोर्टाक 15 केसी एवरी केसीक आमी जर करतलो जाल्यार आमकां तितलो फंड ना. सो आमी विदाउट केस जवळ हायकोर्टाकडे तशें की जाता जाल्यार करून आमी करूंक वयतले. प्रॉब्लम कितें आहा की एडिशनल डायरेक्टर पोस्ट हो वेकंट आसा. लास्ट 2 वर्सां आतां घेतला म्हणटा कोण, पण एडिशनल डायरेक्टर ऑफ पंचायत वेकंट आहा आनी मेन डायरेक्टर जे आहा सिद्धी हलर्णकर डायरेक्टर ऑफ पंचायत तीच सगळ्या कोर्टान बसून ती केसी घेताल्यो. सो आपले ज्यो ह्यो सगळ्यो डिस्क्वॉलिफिकेशन केसीस आहा त्यो डीओपी करताले डायरेक्टर ऑफ पंचायत कोर्टान. सो ती आपल्या कोर्टान केन्ना बसत नासली, ती बसताली सगळ्या कोर्टान सगळी ही केसीस तशेंच पेंडींग उरला. सो ताका लागून हे आमकां तरी षडयंत्र दिता मुद्दम तेंच्यांनी तो पोस्ट अजून वेकंट दवरलेलो आसा.